नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आले. त्यात ही बातमी आहे का? आता एक महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. बांगलादेशमध्ये कांदा आयातीला परवानगी मिळालेली आहे. कांदा उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. भारतात कांद्याचे दर मात्र वाढण्याची शक्यता आहे. बातमी ऐकली मित्रांनो, तर आजपासून बांगलादेशमध्ये कांदा आपल्या भारतातल्या कांद्याला आयातीला परवानगी दिली आहे. बांगलादेश सरकारनं आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांसाठी. म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदा होणार आहे या निर्णयाचा. कारण गेले 7-8 महिने मी बघतोय की 15, 16, 18, 20, 22 या व्यतिरिक्त भाव खाली पण जाईन आणि वरे पण येईनात. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न खर्च निघणं मुश्किल झालं होतं. पण आता बांगलादेशनं काहीसा दिलासा दिला आहे म्हणावं लागेल मित्रांनो. कारण गेले 8-10 महिने झाले हाच भाव टिकून आहे. पण सध्या उत्पन्न खर्चाचे मला इतके म्हणजे वाढला आहे की त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे 15 ते 20 रुपये भाव परवडतच नाही. 25-30च्या पुढे गेला तरच परवडते. कारण मित्रांनो, जर विचार केला तर कांदा लागवडीला 1 एकरासाठी आपल्याला जवळजवळ 14 ते 15 हजार लागतात. त्यानंतर नांगरणे, रोटरने हे 5,000 एकरी लागतात, ते झाले 20,000 रुपये. त्यानंतर सरी काढणे ह्याला 2,000 रुपये लागतात, 22,000 रुपये झाले. त्यानंतर खताचा डोस आले, खताचे 2 डोस तर द्यावा लागतात मित्रांनो. त्यासाठी एक खताच्या किमती तर बघताय आता तुम्ही. ह्या GST दुसऱ्या ह्याचा कमी झाला, पण खताचा GST कमी झाला नाही मित्रांनो. जवळजवळ आता 9.24 हे महाजन कंपनीचे 21 रुपयाला भेटतंय मित्रांनो. 8.21 हे 19ला भेटतंय. तर 10.26 हे महाजनचं 1950ला. 15.15 हे 1550, आपलं 20.20 हे 1550ला झाले. तर 15.15 हे RCF कंपनीचं 1650 झाले. अशा किमती वाढल्यामुळे MOP पोटॅश हे 1800 रुपयाला झाले मित्रांनो. त्यामुळे अशा जास्त किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च परवडत नाही. त्यानंतर खताला 5,000 हे झाले मित्रांनो, 25,000 रुपये हेच झाले. त्यानंतर फवारणीला 5,000 रुपये लागतात एकराला, 30,000 रुपये झाले. त्यानंतर मित्रांनो, काढून लागवड आपलं कांदा काटायचा हा खर्च उपटायचा तो जर म्हणला तर तो 20,000 रुपये एकरी जातो. 50,000 तर कांद्याला एकरी खर्च आहे मित्रांनो. त्यामुळे 15 ते 20-22 या म्हणजे भावात परवडतच नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्याच्यात एक मेक अशी आहे मित्रांनो की जरा भाव वाढायला थोडा वेळ लागणार आहे. हळूहळू भाव वाढतील. कारण त्यांनी सध्या सुरुवातीला 50 परवानगी देणार, 50 व्यक्तीला व्यापाऱ्यांना परवानगी देण्याचे म्हणजे JR काढला आहे. तर त्यांना प्रति व्यक्तीला प्रति दिवसाला प्रतिदिन 30 टन पर्यंत आयात करू शकतात म्हणजे बांगलादेशचे व्यापारी. किंवा मग भारतातल्यांनी जर परवानगी मिळाली तर 30 टन निर्यात करू शकतात म्हणायचं. त्यामुळे मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाव वाढण्याला वेळ लागेल, पण 100% भाव वाढणार आहे. सध्या मार्केटला म्हणजे आमच्या इथे जवळ म्हणलं तर सोलापूर मार्केटला जवळजवळ 26, 27, 28 रुपये कालपर्यंत भाव होता. आता उद्याच्याला काय भाव येईल त्याची तुम्हाला मी अपडेट देईलच. पण जर कांदा उत्पादक आपण असाल तर मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला देतो की आता सध्याच्या वातावरणात गारवा आहे. गारव्यामध्ये तुम्हाला आता सध्या धुळी पडते मित्रांनो. धुळीमुळे व गारव्यामुळे तुम्हाला सांगतो, सध्याच्या वातावरणात तुम्ही एक मस्त एक नेटिव्ह म्हणून फवारणी करा. त्याच्यामुळे टेबुकोनाझोल असल्यामुळे भुरी करपा डाऊनवर काम करते. त्याच्यामध्ये जर आळी थ्रिप्स असेल तर कराटे घ्या. आणि त्याच्या जर तुमचा कांदा लिंबा एवढा झाला असेल तर जुरबा 34 घ्या. तर मित्रांनो, हे जर ठेवलं तर तुम्हाला उतार वाढण्यास मिळेल. आता भाव वाढणारच आहेत 100%. त्यामुळे कांद्याला थोडाफार खर्च करा मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. पण जर आता सध्या बांगलादेशनं परवानगी दिली, तसेच जर अजून 2 ते 3 देशांनी जर परवानगी दिली तर माझा 100% अंदाज म्हणजे खरं सांगतो, मला खोटं सांगून काय तुमच्याकडून काय पैसे मिळणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो 50 ते 60 रुपयापर्यंत भाव गेल्याशिवाय राहणार नाही जानेवारीपर्यंत, म्हणजे संक्रांतीपासून जानेवारी महिन्यापर्यंत. त्यामुळे मित्रांनो, कांद्याला आता जे आपले जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये यावर्षी पावसाळा संपूर्ण शेतकऱ्यांचा फेल गेला आहे जास्त अतिवृष्टीमुळे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही खर्च बिनधास्त करा. जानेवारीपर्यंत 50 ते 60 रुपयाला मार्केट जाईल. जानेवारीपर्यंत 100% भाव वाढेल. त्यामुळे 2 ते 3 देशाने अजून आपल्या आयात केला पाहिजे कांदा. पण आता जर बांगलादेशने केला तरच शेजारचे देश म्हणजे देश प्रोत्साहन म्हणून ते पण परवानगी म्हणजे देऊ शकतात आयातीला. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा महत्त्वाचा निर्णय आहे. उद्यापासून म्हणजे आज तारीख आहे मित्रांनो 7 डिसेंबर 2025, म्हणजे उद्यापासून 8 तारखेपासून 100% भाव वाढायला सुरुवात होईल. हळूहळू वाढतील 100%. त्यांनी पण आजच JR काढला आहे व आजच परवानगी पण वाटप करायला सुरुवात केली आहे.
बांगलादेश सरकारनं त्यांचाही मी धन्यवाद देतो मित्रांनो. कारण शेतकऱ्यावर आर्थिक संकट आहे ह्या वर्षी. मदत मिळाली आहे सरकारकडून, पण त्या मदतीचं शेतकरी मित्रांनो आपल्याला कितीपर्यंत पुरणार आहेत. एकरी जवळजवळ बाय की 18,500 रुपये हेक्टरी म्हणजे 7 दोन्ही 14, 7,000 एकरमध्ये काहीच होऊ शकत नाही. कारण आपलं उत्पादन काढण्यासाठी आधी सोयाबीन पेरणाराचा म्हणजे उडीद पेरणाराचा, कापसासाठी तुरीसाठी तेवढा खर्च झाला होता, तो निघणे हे मुश्किल आहे मित्रांनो. त्यामुळे ही फक्त तात्पुरती मलमपट्टी आहे. त्यासाठी आपल्या शेतातच आपल्याला मित्रांनो पिकवावं लागेल. अनुदान, पीक विमा याच्यामध्ये काय फक्त आपलं खर्चापुरतच पैसे येतात. त्यामुळं कांदा हे पिकवा मित्रांनो. 100% जानेवारी 10 म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 100% तुम्हाला 50 ते 60 रुपयापर्यंत भाव गेलेला दिसेल मित्रांनो. हा माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कमेंट करा. पण अजून 1 ते 2 देशांनी आयात करायला पाहिजे कांदा मित्रांनो. नुसत्या बांगलादेशनं जर केला तरी 40-45 पर्यंत भाव जाईल. 40-45 पर्यंत जर भाव गेला तरी शेतींचा म्हणजे ह्या वर्षीचा लॉस बराबरी सुटेल. जरी एक्स्ट्रा नाही जरी मिळाले तरी शेतकरी काय एवढा म्हणजे हापापलेला नाही नोकरदार वर्गासारखा. तसं म्हणजे जरी बराबर यावर्षी सुटली तरी काही म्हणजे शेतकरी आनंदित राहील. पण शक्यता म्हणजे यावर्षी अतिवृष्टीमुळे जवळजवळ यावर्षी अजून एक म्हणजे आकडेवारी जाहीर कळाली आजच की 40% फक्त भारत देशात लागवड झाली आहे कांद्याची. म्हणजे दरवर्षी जर 100 एकर कांदा असला तर ह्या वर्षी 40 एकरच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आहे कांदा हे जपा. 40% लागवडपर्यंत का आला? कारण ज्यांचे कांदे पेरले होते, रोपं टाकले होते, अतिवृष्टीमुळे जास्त पावसामुळे म्हणजे वाहून गेले, कोणाचे खराब गेले. स्वतः मित्रांनो माझा 1.5 एकर कांदा मी पेरला होता. मी पेरणीसाठी जवळजवळ रोटर, नांगर एक 3-4 हजार रुपये खर्च केला होता. त्यानंतर 6,000चं बियाणं 2.5 किलो आणलं होतं पंचगंगाचं. त्यानंतर पेरणीला 2,000 रुपये दिले होते. असे 11,000 खर्च माझा मित्रांनो वाया गेला आहे. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचं कांदा वाया गेलेला आहे. त्यामुळे 100% लागवड कमी आहे. थोडाच असू द्या, अर्धा एकर असू द्या, पाऊण एकर असू द्या, एकर असू द्या, 1.5 एकर असू द्या, कांदा म्हणजे चांगला जपा. बुरशीनाशक चांगली फवारा, टॉनिक पण चांगली फवारा. त्यामुळे मार्केट राहील. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका शेतकरी मित्रांनो. फक्त मार्केटचा आता विचार करू नका, फक्त उतार काढायचा विचार करा. 100% आयात त्याला परवानगी दिली, त्यामुळे 100% भाव वाढणारच आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा मित्रांनो. 100% तुम्ही मी म्हणतोय तसंच तुम्ही खर्च थोडासा करा आता झाला तरी, पण भाव 50 ते 60 रुपयापर्यंत जानेवारीपर्यंत जाणारच आहे. त्यामुळे तुम्ही खर्च करा. जर उतार कमी आला तर मग भाव वाढून पण उपयोग नाही. कारण तुम्हाला एकरावर जर गुत काटाय द्यायचं म्हणलं तरी पैसे जाणार आहेत. त्यामुळे माल जर आवरेज निघाला तरच तुम्हाला परवडणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो भाव वाढणार आहे 100%. व्यवस्थित कांदा आहे तेवढा जपा. चालतंय शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.